हॅलो शुभ दुपार सगळ्यांना। तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अर्चना व्लॉग। तर मस्तपैकी भरभर सुरू झाली आहे आणि आज थोडंसं संध्याकाळचं म्हणजे 4-5 वाजले त्यावेळेस व्हिडिओला सुरुवात केली। तर चला आता पाऊस पण थोडासा वाढला आहे तर आपण घरात जाऊ मस्त। तर आज आहे चतुर्थी म्हणून मी एक लाल कलरची साडी घातलेली आहे। तर आज आहे ना चतुर्थी असल्यामुळे मी स्वयंपाकाला आहे ना लवकर लागली आहे। बाहेर शाळेतून मुलं आली ना त्यांचा गोंधळ चाललेला आहे। तर म्हटलं चला आज लवकर स्वयंपाक करून घेऊ, कारण की देवाला पण नैवेद्य दाखवायचा आहे आणि शक्य झालं तर गणपती म्हणजे थोडासा वातावरण चेंज झालं, पाऊस नसला तर गणपतीला पण जायचं आहे। मोठा गणपती अग्नी सिद्धिविनायक बाजारपेठेतले, तर तिथे पण जायचंय। तर आता मी मोदकाची तयारी करून घेते, स्वयंपाकाला लागली लवकर कारण की वातावरणामुळे पटकन भूक लागते। कारण की आज आहे ना मिस्टर सोडून सगळ्यांना उपवास आहे, फक्त मिस्टरांना उपवास नाहीये कारण की ते नाही धरती चतुर्थी, त्यांना शनिवार असतो। तर खोबऱ्याचे आहे ना मी बारीक काप करून घेतले होते आणि आता त्यामध्ये साखर वेलदोडे टाकून घेते। आजचं वातावरण खूप थंड होतं, सकाळी ना फराळाचं वगैरे झालेलं होतं। तर आज काही सकाळी शोध घेता आलं नाही। सकाळी ना थोडीशी धावपळच असते, मुलांना स्कूलला जायचं असतं। अंशूचं पण सकाळी स्कूल असतं ना, तिला पण सकाळी लवकर आवरायचं असतं आणि शिवला पण लवकर जायचं राहतं। त्याचं 8:30ला क्लास राहतो, तो त्यानंतर 10 वाजता येतो आणि 11ला स्कूलला जातो। त्याच्यामुळे मग त्याचं पण मग शक्य होत नाही, त्यामुळे सकाळचा काही व्हिडिओ घेतला नाहीये। तर यामध्ये ना 4 ते 5 वेलदोडे पण टाकून घेतले। वेलदोड्याने ना छान अशी टेस्ट येते। मस्त असं बारीक झाले, आता ही साईडला ठेवून देते आणि पोळ्यांचं पीठ भिजवते, साधा भात टाकते। तर आता एक एक करून घेते। अजून भाजीचं काही फिक्स झालेलं नाहीये कारण की आई आणि जयाताई अरुणाताईंच्या घरी गेलेले आहे। ते आले की मग भाजीचं फिक्स करू, कारण की सगळ्यांच्या आवडीची भाजी असली का मग सगळेजण छान जेवतात, नाहीतर प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते। आता इकडे ना मी मस्त साधा भात टाकलाय, शिव आलाय त्याला दूध गरम करत ठेवलंय तिकडे, आणि इकडे मस्त आहे ना पोळ्यांचं नाही पीठ मळलं अजून, कारण की ते लगेच मग सैल होऊन जातं ना, त्यामुळे तर आता मोदकाचं पीठ मळून घेतलंय। ते थोडंसं निब्बरच लागतं म्हणून, कारण की मग मोदक आपले छान असे पातळ येतात ना, त्यामुळे। तर चला आपण आता मोदक करून घेऊ मस्त। मी तुम्हाला मोदकाची रेसिपी दाखवते आज, साधी आणि सिंपल। तर इकडे आता मी ना मोदकाचं पीठ छान असं मळून घेतलेलं होतं। तर मोदकाचं पीठ आहे ना आपण जे चपात्या करतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं आहे, कारण की मग ते ना अशा पातळ लाटता आली छोटीशी जानकी का एकदम कुरकुरीत लागतात खायला, असे मऊ होती नाही, मोदक कडक कडक होतात। तर छान असे छोटे छोटे गोळे करून घेतले मी पिठाचे इथे। तर 4-4, 5-5 गोळे करून आणि ते मग लाटून आणि मग त्यामध्ये सारण भरणार होते। तर आता तुम्हाला पुढे दिसेलच एक एक आहे ना मी लाटून घेत होते आता इकडे, आणि थोडीशी ना पातळच लाटायची। तुम्हाला दिसत असेल मी किती पातळ केली ते, तर थोडीशी पातळच करायची म्हणजे छान अशी कुरकुरीत मोदक आपले होतात। थोडीशी वाकडी तिकडे आली तरी काही हरकत नाहीये, कारण की ना ज्यावेळेस आपण मोदकाच्या पाकळ्या तयार करतो ना त्यामध्ये ते काही दिसत नाही एवढं, तर थोडीशी वाकडी तिकडे झाली तरी काही हरकत नाही, गोलच लाटली पाहिजे असं काही नसतं। तर
मी इथे पटपट सगळे लाटून घेतलेल्या होत्या आणि नंतर आता तुम्हाला दिसेल का मी कशी भरते ते। तर सारण पण छान असं तयार करून घेतलेलं होतं मी, तर थोडं मिक्सरमध्येच केलेलं होतं बारीक, कारण की मुलांना आहे ना ते किसणीने किसलेलं, कोणी कोणी किसणीने किसून पण खोबरं घेतं, पण शिवला नाही चालत का त्याच्या दाढेमध्ये अटकतं ते खोबरं, त्यामुळे तो तसं खात नाही। तर तुम्हाला दिसतच असेल मी कसा मोदक भरला, एकदम सोपी पद्धत आहे मोदक करण्याची। तर मोदक आहे ना फक्त लाटून घ्यायचा आणि त्याची जी आपण लाटलेली पाळी असते ना, तर ती छान अशी एका ठिकाणी गोळा करायची, तर तिच्या छान अशा पाकळ्या होतात, तुम्हाला दिसतच असेल। मी जागीच हातामध्ये गोळा करते, तर छान अशा सुंदर सुंदर पाकळ्यांचे मोदक तयार होत आहे। तर तळल्यावर पण तुम्हाला दिसेल की खूप सुंदर मोदक दिसतात इकडे। तर चला आता पुढे बघूया आपण। तर मोदक माझे ना करून घेत होते मी इकडे। तर मोदक करायला लाटायला थोडा वेळच लागतो, म्हणून त्यामुळे मी लवकर स्वयंपाकाला लागलेली होती। तर आता मोदकाला आहे ना इकडे एका साईडला लगेच तेल पण तापत ठेवलेलं होतं। तेल तापल्यानंतर त्यामध्ये ना 7-7, 8-8 मोदक मी सोडलेले होते। तर छान असे मोदक इकडे ना बारीक गॅसवरच होऊन द्यायचे, जास्त मोठा जर गॅस केला तर आपण ती पाळी ना थोडीशी बारीक लाटलेली असते, ती पटकन लाल होऊन जाते, त्यामुळं मग बारीक गॅसवरच होऊन द्यायचे मोदक। तर तुम्हाला दिसत असेल मी गॅस बारीक केलेला होता, त्यामुळे मोदक व्हायला टाईम लागला आणि मी ना व्हिडिओला स्पीड केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला एवढं पटपट दिसतं आहे। तर असं काही नाही आहे, मोदक तळायला मला उशीरच लागला होता, पण मी व्हिडिओ स्पीडमध्ये केला आहे, त्यामुळे मग असं झालं आहे। तर आज आपले मोदक आहे ना खूप छान असे कडक कडक मस्त झालेले होते, तर दिसायला पण खूप छान दिसत होते, मस्त क्रिस्पी। तर चला तुम्हाला पुढे मोदक दिसेलच कसे दिसत आहे, तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा जर तुम्हाला मोदक बघायचे असेल तर। आणि मोदक तळण्यासाठी थोडंच तेल टाकलेलं आहे, कारण की एखादा मोदक जर तेलामध्ये फुटला तर तेल गोड होऊ शकतं, मग ते परत कोणत्या भाजीला वगैरे यूज होत नाही, त्यामुळे मग मोदक तळण्यासाठी आपण थोडंच तेल टाकायचं। आणि तुम्हाला दिसेलच इकडे सुंदर असे मोदक तयार झाले, तर किती छान मोदक झाले तयार तुम्ही बघू शकता। तर मस्त प्रत्येक मोदकाला पाकळी पडलेली आहे, तर किती सुंदर पाकळ्यांचे मोदक तयार झाले तुम्ही पाहू शकता। आणि मोदक झाल्यानंतर मी इकडे मेनू ठरला होता झिरका आणि भजी। तर भात तर झालेलाच होता माझा, आता मोदक पण झालेले होते, तर आता झिरक्याची तयारी करून घेतली आणि त्यानंतर मी झिरकं पण करून घेतलं, कारण की मग मला मंदिरात पण जायचं होतं, पण मंदिरात जायला मला काही जमलं नाही, कारण की पाऊस खूप सुरू झाला होता संध्याकाळच्या वेळेस, मंदिरात जायचं होतं, त्यामुळेच मी स्वयंपाकाला लवकर लागलेली होती, पण काही मंदिरात जाणं जमलं नाही। तर बघू आता उद्या परवा कधी पण आता भेटला वेळ तेव्हा जाऊ, कारण की पावसामुळे इतका जोरात पाऊस सुरू झाला 7 वाजेला की सुवर्णाताईंचा फोन आलेला होता मला की येते का दर्शनाला, पण मग खूप पाऊस असल्यामुळे मी काही गेले नाही। तर आता इकडे ना मस्त मेथीची भाजी पण, झिरकं झाल्यानंतर मेथीच्या भाजीला पण फोडणी वगैरे देऊन मेथीची भाजी पण करून घेतली। तर घरात आहे ना सगळ्यांना आहे ना फक्त मिरच्या आणि लसूण टाकूनच भाजी आवडते, पण मिस्टरांना तशी नाही आवडत, मिस्टरांना थोडेसे शेंगदाणे टाकून भाजी आवडते। तर मग मी म्हटलं चला आज सगळ्यांनाच तशी करू, तर थोडंसं शेंगदाण्याचा कूट पण दळून ठेवलेला होता ना मी, तर तो पण त्यामध्ये टाकला आणि छान अशी भाजी इकडे आपली तयार होणार आहे, मस्त हिरवी हिरवीगार। त्यानंतर झिरका आणि भाजी झाली आणि त्यानंतर मी पोळ्यांचं पीठ मळून घेतलं होतं आणि लगेच पोळ्या करायला पण घेतलेल्या होत्या। तर पोळ्या झाल्यानंतर आहे ना फक्त गरम गरम भजी तळायचे राहिलेले होते, पण मग नंतर आहे ना आरती वगैरे पण करायची होती, पूजा पण बाकी होती। तर म्हटलं चला आज काही बाहेरच्या गणपतीला जाणं तर जमलं नाही, पण आज संध्याकाळी घरातल्या गणपतीची तरी पूजा आपण करून घेऊ। तर मी आत्ता इकडे मस्त गरम गरम पोळ्या करून घेतल्या होत्या आणि तुम्हाला दिसतच असेल की बाहेर किती पाऊस सुरू झालेला होता, आता तर थोडं स्लो दिसतोय, तर थोडं स्लो झालेलं होता, पण ज्यावेळेस मी स्वयंपाक करत होते ना त्यावेळेस खूप जोराचा पाऊस झाला। तर पाऊस काही उघडलाच नाही 8 वाजेपर्यंत, 8 साडेआठपर्यंत। तर इकडे अशी मस्त शेंगदाण्याची मेथीची भाजी, झिरकं आणि पोळ्या भात झालेला होता आणि इकडं मोदक, तर छान असे सगळे पदार्थ तयार झालेले होते। त्यानंतर मी मस्त आहे ना जास्वंदीचं फूल, त्या दिवशी आपण चांदीचं घेतलं, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे।
तर त्या फुलाची ना पूजा करायची राहिलेली होती, कारण की मध्यंतरी 2-3 दिवस परत अडचण आली, मग ते तसेच राहिली पूजा करायची. पूजा करणं काही झालं नाही. मग म्हटलं चला आज मस्त संकष्टी चतुर्थी आहे, तर आपण मस्त जास्वंदीच्या फुलाची पूजा करून जास्वंदीचं फूल गणपतीला वाहूया. तर सकाळी आईंनी छान अशी दुर्वाची जोडी आणलेली होती गणपतीसाठी. तर आई रोज महादेवांच्या दर्शनाला जाताना मंदिरामध्ये, तर आमच्या घरापासून जवळच आहे, तर तिथे आईंना दुर्वा भेटल्या. तर आई दुर्वा येताना घेऊन आल्या होत्या आणि छान अशी गणपतीला दुर्वांची जोडी किती छान दिसते तुम्ही बघू शकता. तर पहिले मी फूल आहे ना पितळाच्या गणपतीला ठेवलं, तर 5 ते 10 मिनटं ते फूल पितळाच्या गणपतीजवळ राहून दिलं आणि नंतर मग मोठ्या गणपतीला वाहिलं. तर मस्त असं छान वाटत होतं गणपतीला फूल ठेवल्यानंतर. तर तुम्हाला पण दिसत असेल किती सुंदर गणपती दिसत होता. आरती वगैरे झाली आणि मी मस्त सगळ्यांसाठी गरम गरम भजे तळले. तर तुम्हाला दिसत असेल साधे भजे पण तळले आणि बटाटा भजी पण तळली, कारण की ना मिस्टरांना साधी भजी आवडत नाही, मिस्टरांना बटाटा भजीच आवडतात. त्यामुळे मग त्यांच्यासाठी मला बटाटा भजी करावीच लागतात. तर मग सगळ्यांनाच केली होती आज बटाटा भजी. तर छान अशी बटाटा भजी मस्त कुरकुरीत झालेली होती आणि इकडे सगळेजण मस्त जेवायला बसलेले होते. तर जयाताई सगळ्यांना वाढून देण्याचं काम करत होत्या आणि मी गरम गरम भजी त्यांना तळून देत होते. मी आता जेवण करायला बसलेली होती. मस्तपैकी ताट करून घेतलेलं होतं. मेथीची भाजी, बटाट्याची भजी, पोळी, मोदक तर सगळं घेतलेलं होतं. आणि हा व्हिडिओ येतोय तुम्हाला मम्मीन त्यांचा. तर मम्मीन ते गेलेले केदारनाथला ना, तर तो व्हिडिओ येतोय. तर त्यांनी मला थोडेसे शूट करून पाठवले, तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आत्ता ते यमुनोत्रीला चाललेले होते, तर तुम्ही बघू शकता. तर मला तर रस्ते बघून भीती वाटत होती अक्षरशः. तर खूप डेंजर असे रस्ते आहेत तिकडे असं म्हणायला हरकत नाही. तर ते चाललेले होते ना, तर त्यांनी मला शूट करून पाठवलेलं आहे. तर खूप मोठ्या मोठ्या दरी आहे. तर अजून त्यांचा 10 ते 15 दिवसाचा प्रवास आहे. तर त्यांचा प्रवास सुखमय हो अशीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. नवीन असल्यास सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.